करा, एक माणूस एका घनदाट जंगलात एका महाकाय वृक्षाखाली बसलाय. त्याच्या अंगावर मांस अजिबात उरलेलं नाहीये, फक्त हाडांचा सांगाडा दिसतोय. आणि डोळे पूर्णपणे खोल गेलेत. हो, अगदी तेच. डोळे खोल गेलेत, श्वास अगदी क्षीण झालाय. तो अनेक महिने किंवा कदाचित वर्षे उपाशी आहे. आता आजूबाजूच्या जगासाठी तो एक महान तपस्वी आहे, जो मोक्षाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. पण स्वतःच्या मनात मात्र एक वेगळंच द्वंद्व सुरू आहे त्याच्या. नक्कीच. स्वतःच्या मनात तो एका भीषण सत्याला सामोरा जातोय. त्याला कुठेतरी आतून जाणीव होतीये की हे जे काही तो करतोय ना, म्हणजे स्वतःच्याच शरीराला दिलेली ही भयानक शिक्षा, हा एक मोठा मूर्खपणा आहे. होय, आणि यातून कोणतंही ज्ञान मिळणार नाहीये हे त्याला जाणवू लागलंय. अगदी बरोबर. यशाचा किंवा अंतिम सत्याचा मार्ग असा स्वतःला संपवून जाणारा असूच शकत नाही, हे त्याला उमगते. कसं आहे ना, ही सुरुवातच अगदी खिळवून ठेवणारी आहे. कारण आपण जेव्हा अध्यात्म किंवा कोणत्याही प्रकारच्या यशाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यात एक ठराविक साचा असतो, म्हणजे एक सरळ रेषा असल्यासारखा. हो ना. आपण मानतो की एकदा का एखादं ध्येय निश्चित केलं की त्या दिशेने एक सरळ रेषा आखायची आणि फक्त कठोर परिश्रम करत जायचं. पण तुम्ही आता जे चित्र उभं केलं ते त्या सरळ रेषेचा पूर्णपणे चक्काचूर करणारा आहे. आणि हाच आपल्या आजच्या सखोल विश्लेषणाचा, म्हणजे या डीप डाईव्हचा मुख्य गाभा आहे. बरोबर. आणि आज आपण याच अचाट प्रवासाच्या खोलात जाणार आहोत. आपल्याकडे आज एक अत्यंत रंजक स्रोत आहे, क्रॉनिकल्स ऑफ चैत्र पौर्णिमा इन द लाईफ ऑफ बुद्धा. हा स्रोत खरंच खूप महत्वाचा आहे. हो, कारण या अभ्यासपूर्ण नोंदींमधून आपण भगवान बुद्धांच्या वैचारिक प्रवासाचा वेध घेणार आहोत. पण यात एक खूपच विलक्षण धागा आहे बरं का. बुद्धांच्या आयुष्यात पूर्णपणे वेगळ्या वळणावर असणाऱ्या आणि अज्ञानाकडून खऱ्या ज्ञानाकडे नेणाऱ्या 5 अत्यंत महत्वाच्या घटना घडल्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 5ही घटना एकाच तिथीला घडल्या. अगदी तेच, चैत्र पौर्णिमेला. आज आपण हेच समजून घेणार आहोत की स्वतःच्याच जुन्या समजुतींना खोडून काढत त्यांनी हा वैचारिक आणि आध्यात्मिक प्रवास कसा पूर्ण केला. आणि यात मला सर्वात लक्षवेधी गोष्ट ही वाटते की हे केवळ तारखांचं किंवा योगायोगाचं जुळणं नाहीये. म्हणजे जर आपण या नोंदी बारकाईने पाहिल्या तर लक्षात येतं की बुद्धांचा हा प्रवास म्हणजे केवळ काहीतरी नवीन शिकण्याचा प्रवास नव्हता. मग तो नेमका कसला प्रवास होता? तो प्रामुख्याने अनलर्न करण्याचा, म्हणजे आधीच्या चुकीच्या समजुती पुसून टाकण्याचा प्रवास होता. आज ज्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो, तो त्यांना असा एका रात्रीत अचानक सुचला नाही. म्हणजे त्यांनी आधी अस्तित्वात असलेल्या गोष्टी तपासून पाहिल्या. नक्कीच. तत्कालीन समाजात अस्तित्वात असलेल्या टोकाच्या पद्धतींना त्यांनी स्वतः पारखून पाहिलं, त्यातील फोलपणा ओळखला आणि मगच तो मार्ग शोधला. हेच मला सर्वात जास्त भावतं. ते फक्त ऐकीव ज्ञानावर थांबले नाहीत. तर आपण थेट त्यांच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. स्वतःचा राजवाडा आणि ऐशारामी जीवन सोडून दिल्यानंतर सिद्धार्थ गौतम खऱ्या ज्ञानाच्या शोधात बाहेर पडले. ज्याला आपण परिव्रजा व्रत म्हणतो, म्हणजे सर्व भौतिक सुखांचा आणि संसाराचा पूर्णपणे त्याग करून संन्यासी जीवन स्वीकारणं. हो, तेच. आणि सुरुवातीला ते भृगु ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्यासाठी खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं. होय, कारण त्या काळात श्रमण परंपरा अत्यंत प्रभावी होती. समाजाची आणि तत्कालीन तज्ज्ञांची अशी ठाम धारणा होती की जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला जास्तीत जास्त यातना देत नाही, तोपर्यंत तुमचा आत्ममुक्त होऊच शकत नाही. म्हणजे शरीराला शत्रू मानल्यासारखं झालंय हे. अगदी तसंच. मोक्ष किंवा स्वर्गप्राप्ती हवी असेल तर शरीराला कठोर शिक्षा दिलीच पाहिजे, असा तो समज होता. भृगु ऋषींच्या आश्रमातील तपस्वी अगदी हेच करत होते. ते नक्की काय करायचे तिथे? ते भयानक थंडीत उघड्यावर झोपायचे, काट्यांवर चालायचे आणि अनेक दिवस अन्न पाणी वर्ज्य करायचे. बापरे. पण इथेच सिद्धार्थ गौतमांची वैचारिक प्रगल्भता दिसून येते असं मला वाटतं. म्हणजे मी विचार करत होते, त्यांनी स्वतःला एक अतिशय तार्किक प्रश्न विचारला असावा. कोणता प्रश्न? की जर स्वर्ग किंवा मोक्ष ही एवढी उदात्त आणि शुद्ध संकल्पना आहे, तर ती मिळवण्याचा मार्ग एवढा हिंसक आणि स्वतःचाच छळ करणारा कसा असू शकतो? स्वर्गप्राप्तीच्या लालसेने केवळ स्वतःला संपवत राहणं हे त्यांना अजिबात पटलं नाही. आणि म्हणूनच त्यांनी तो आश्रम सोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. बघा, त्या काळात भृगु ऋषींसारख्या आदरणीय मानल्या गेलेल्या परंपरेला नाकारणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यासाठी प्रचंड मोठी वैचारिक स्पष्टता लागते, नाही का? नक्कीच. आणि त्यांनी तो आश्रम सोडला. तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा. पण लक्ष द्या, त्यांचा हा शारीरिक कष्टांचा प्रयोग इथेच थांबला नाही. हो, कारण यानंतर ते आणखी एका प्रख्यात योग्याकडे गेले, उद्दक रामपुत्त. आणि इथेच मला हा स्रोत वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला.
हो, तो प्रसंग खरंच अस्वस्थ करणारा आहे. उद्दक रामपुत्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अकिंचन न्यायतन नावाची समाधी साधण्याचा प्रयत्न केला. आता हे नाव ऐकायला खूप जड वाटतं. पण मुळात ही एक अशी ध्यानधारणा होती जिथे मन पूर्णपणे शून्यावस्थेत नेण्याचा प्रयत्न असतो. बरोबर. पण या प्रक्रियेत बुद्धांनी जे अनुभवले ते भयानक होते. स्रोतात स्पष्ट नोंद आहे की या साधनेदरम्यान त्यांना आपले कान, नाक आणि डोळे यांतून अतिशय टोकदार शस्त्रे खुपसल्यासारख्या तीव्र आणि असह्य वेदना जाणवू लागल्या. ती एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक छळाची परिसीमाच होती. उद्दक रामपुत्त हे त्या काळात अतिशय प्रवीण योगी मानले जायचे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण नेहमी ऐकतो की ध्यानधारणा ही शांततेची, मनाला एकाग्र करण्याची प्रक्रिया असते. मग तिथे एवढ्या भयंकर वेदना का जाणवत होत्या? कसं आहे ना, ती पद्धत नैसर्गिक नव्हती. ती शरीराच्या मूळ रचनेविरुद्ध जाणारी एक प्रकारची बळजबरी होती. जेव्हा तुम्ही श्वास रोखून धरता किंवा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना टोकाचा विरोध करता, तेव्हा शरीर प्रतिक्रिया देणारच ना. बरोबर आहे. बुद्ध हे अत्यंत संवेदनशील आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे होते. जेव्हा त्यांनी त्या वेदना अनुभवल्या तेव्हा त्यांनी ती साधना तिथेच मध्येच सोडून दिली. म्हणजे त्यांनी हे ओळखलं की ज्ञानासाठी शरीराला छळणे हा उपाय असूच शकत नाही. अगदी बरोबर. आणि तुम्हाला सांगतो, उद्दक रामपुत्तांचा निरोप घेण्याचा तो दिवसही चैत्र पौर्णिमेचाच होता. अरेच्छा. पण हे जे सगळं आहे ना, म्हणजे स्वतःला त्रास देणं, ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. हे अगदी आजच्या काळात आपण जे पाहतो त्याच्याशी साधर्म्य सांगणारं वाटत नाही का? म्हणजे आजच्या काळात कसं? हे एखाद्या क्रॅश डाएटसारखं किंवा झोप न घेता सतत काम करण्याच्या आजच्या ट्रेंडसारखं आहे. आपल्याला वाटतं की आपण शरीराला सवय लावत आहोत, पण प्रत्यक्षात आपण सिस्टम खराब करत असतो. हां, आता समजलं मला तुमचा मुद्दा. मग मला सांगा, या शारीरिक वेदना म्हणजे खऱ्या ज्ञानाचा मार्ग नसून ही स्वतःचीच फसवणूक आहे असा इशारा देणारी त्यांच्या शरीराची अलार्म सिस्टम तर नव्हती ना? हे अगदी अचूक विश्लेषण केलं तुम्ही. शारीरिक वेदना म्हणजे प्रगतीचे लक्षण नव्हे, तर तो धोक्याचा इशारा आहे हे त्यांनी ओळखले. तत्कालीन समाजात या शारीरिक छळाला जे आध्यात्मिक वलय प्राप्त झाले होते त्याला त्यांनी थेट छेद दिला. म्हणजे प्रस्थापित मार्ग नाकारून स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवणं. होय. आणि हा त्यांच्या प्रवासातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. बरं, शरीरदंडनाचे हे मार्ग नाकारल्यानंतर ते थांबले का? तर नाही. इथे त्यांच्या प्रवासाला एक दुसरं वळण मिळतं, जे पूर्णपणे बौद्धिक आहे. बरोबर. शारीरिक कष्टांच्या पलीआड जाऊन त्यांनी केवळ तत्वज्ञान आणि शुद्ध तर्काचा आधार घेऊन पाहिला. हो, त्यांनी कपिल मुनींच्या सांख्य दर्शनाचा सखोल अभ्यास केला. ही चैत्र पौर्णिमेच्या संदर्भातील त्यांची पुढची मोठी पायरी होती. त्यात कोणतीही अंधश्रद्धा किंवा भाबडेपणा नव्हता. म्हणजे ते पूर्णपणे तर्कावर आधारलेलं होतं. अगदी. बुद्धांनी या सांख्य दर्शनाचा सखोल अभ्यास करून त्यातील 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी गोष्टी स्वीकारल्या. त्या 3 गोष्टी कोणत्या होत्या? कारण मला वाटतं स्रोतात त्याचा खूप विशेष उल्लेख आहे. हो, नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे पुरावा. हो, सत्य हे नेहमी प्रमाणावर किंवा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असावे. केवळ कोणीतरी थोर व्यक्तीने सांगितले आहे किंवा एखाद्या जुन्या ग्रंथात लिहिले आहे म्हणून त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. बापरे, हे तर अगदी आधुनिक विज्ञानासारखं झालं. म्हणजे हायपोथेसिस मांडा आणि प्रयोगाने सिद्ध करा. अगदी तेच. तो तुमचा स्वतःचा अनुभव असला पाहिजे आणि त्याला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांख्य दर्शनाकडून घेतली ती म्हणजे ईश्वर आणि आत्मा यांसारख्या गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन. तो काय होता? सांख्य दर्शन म्हणते की या गोष्टींच्या अस्तित्वाला कोणताही प्रत्यक्ष किंवा तार्किक आधार नाही. त्यामुळे जे सिद्धच करता येत नाही त्यावर व्यर्थ चर्चा करत बसण्यात वेळ घालवू नये. अतिशय प्रॅक्टिकल विचार आहे हा. आणि तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट जी बुद्धांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया बनली ती म्हणजे मानवी जीवनात दुःख आहे हे वास्तव स्वीकारणे. मानवी अस्तित्वात दुःख अंतर्भूत आहे हे सांख्य दर्शनाने स्पष्टपणे मांडले होते. पण एक सेकंड, तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजेच जर सांख्य दर्शन एवढं प्रगत होतं, त्यात अंधश्रद्धा नव्हती, ते पूर्णपणे तर्कावर आधारलेलं होतं, तर मग बुद्धांनी ते तिथेच का नाकारलं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जर सांख्य दर्शनाचा तर्क त्यांना पटला होता तर ते तिथेच का थांबले नाहीत? हे अगदी अचूक वैद्यकीय निदान मिळण्यासारखे आहे, पण त्या निदानावर कोणतीही औषधोपचार पद्धती उपलब्ध नसण्यासारखे आहे. केवळ तर्कट लढवून दुःखावर उपाय मिळणार नाही हे त्यांनी ओळखले असावे का? जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिले तर याच उत्तरात बुद्धांची खरी थोरवी दडली आहे. सांख्य दर्शन हे लॉजिकल नक्कीच होतं, पण ते अपूर्ण होतं.
अपूर्ण कसं काय? सांख्यदर्शन हे जीवनात दुःख आहे हे अगदी अचूकपणे मान्य करतं. त्या दुःखाची कारणमीमांसाही करतं. पण ते दुःख कसं दूर करावं याचा कोणताही उपाय ते सांगत नाही. ते केवळ समस्येचे विश्लेषण करते, पण समाधान देत नाही. हां, आता मला समजलं. रोग समजला पण औषध नाही. अगदी चपखल म्हणालात. आणि म्हणूनच ते सांख्यदर्शनावर थांबले नाहीत. केवळ बुद्धीचे खेळ खेळत बसण्यात किंवा तात्विक चर्चांच्या आखाड्यात जिंकण्यात त्यांना रस नव्हता. मानवी दुःखाचे पूर्णपणे निराकरण करणे हेच त्यांनी आपले अंतिम ध्येय मानले होते. म्हणजे काय स्वीकारावे आणि काय सोडून द्यावे यातील त्यांची वैचारिक प्रगल्भता येथे दिसून येते. नक्कीच. दुःखाचे निदान त्यांनी स्वीकारले, पण उपायासाठी पुढे जाणे गरजेचे होते, म्हणून त्यांनी तर्काचा तो कोरडा मार्गही मागे सोडला. आणि इथेच हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. आपण पाहिलं की शरीराला वेदना देणारे मार्ग कुचकामी ठरले, त्यानंतर शुद्ध तर्काचा आणि बुद्धीचा कोरडा मार्गही अपूर्ण ठरला. मग उरलं काय? इथेच चैत्र पौर्णिमेच्या पुढच्या 2 नोंदी समोर येतात. केवळ कोरडा तर्क पुरेसा नसतो. बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी शरीराचे पोषणही आवश्यक असते. यातूनच या प्रवासातील सर्वात महत्त्वाचे वळण येते. हो, आणि या घटना तत्कालीन सामाजिक व्यवस्थेला थेट हादरा देणाऱ्या होत्या. स्रोतातील पुढची नोंद सांगते की चैत्र पौर्णिमेच्याच एका दिवशी एका बकऱ्या आणि मेंढ्या पाळणाऱ्या शूद्र व्यक्तीने तथागतांना खूप धनदानात दिले होते आणि त्यांनी ते स्वीकारले. हे आज ऐकायला कदाचित सामान्य वाटेल, पण त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती ना? प्रचंड मोठी गोष्ट होती. त्या काळात सामाजिक उतारण आणि जातीभेद अत्यंत टोकदार होता. एका संन्याशाने एका शूद्र व्यक्तीकडून दान स्वीकारणे हे कर्मकांडाच्या सर्व नियमांना धुडकावून लावण्यासारखे होते. आणि याच वैचारिक पार्श्वभूमीवर इसवी सन पूर्व 528 मधील ती ऐतिहासिक घटना घडते. प्राचीन निरंजना नदीकाठी उरुवेला म्हणजे आजच्या बुद्धगया येथील एका वटवृक्षाखालील ती घटना. आपण सुरुवातीला जे दृश्य डोळ्यांसमोर उभं केलं होतं, अस्थिपंजर झालेले बुद्ध. हो, तिथे सेनानी नावाचे एक छोटे गाव होते, ज्याला आज बकरावर म्हणून ओळखले जाते. बुद्धांनी सलग अनेक आठवडे अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे ते मरणासन्न अवस्थेत पोहोचले होते. आणि मग तिथे सुजाता आली. होय, सुजाता नावाची एक स्त्री तिथे राहत होती. तिने वटवृक्षाला नवस केला होता की जर तिला चांगला वर आणि पुत्रप्राप्ती झाली तर ती वृक्षाला खीर अर्पण करेल. अरेच्चा. नवस पूर्ण झाल्यामुळे ती अत्यंत मधुर खीर घेऊन तिथे आली. वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धांना पाहून तिला वाटले की साक्षात वृक्ष देवताच तिथे बसली आहे. तिने अत्यंत श्रद्धेने ती खीर बुद्धांना अर्पण केली. आणि त्यांनी ती स्वीकारली. मला इथे एक रूपक मांडावंसं वाटतं. हे एखाद्या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासारखे आहे. म्हणजे कसं काय? बघा, तुमच्याकडे कितीही भारी सॉफ्टवेअर म्हणजे तर्कज्ञान असले तरी बॅटरी संपलेली असेल तर फोन चालूच होणार नाही. सुजाताची खीर ही बुद्धांसाठी एका बॅटरी चार्जरसारखी होती. हे अगदी योग्य उदाहरण आहे. आणि यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एका साध्या गावकरी स्त्रीने दिलेले अन्न आणि एका शूद्र व्यक्तीने दिलेलं दान हे प्रस्थापित कर्मकांडांपेक्षा कितीतरी अधिक मोलाचे ठरले. म्हणजे अन्नातून नुसती ऊर्जा मिळाली नाही तर विचारही स्पष्ट झाले. नक्कीच. स्रोतात अतिशय स्पष्ट नोंद आहे की ती खीर खाल्ल्यावर त्यांच्या शरीराला तजेला आला आणि त्यांची बुद्धी अधिक प्रगल्भ झाली. शरीराला अतिकष्ट दिल्याने प्रज्ञा मिळत नाही हा बोध त्यांना झाला. आणि यातूनच प्रज्ञा, शील आणि करुणा जन्मास आली. होय, आणि बुद्धांनी हे कधीही विसरू दिले नाही. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात बुद्धांनी आपला शिष्य आनंद याला सांगितले की त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 2 भोजनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणती होती ती 2 भोजने? पहिले म्हणजे सुजाताची खीर, ज्यामुळे सम्यक संबोधी म्हणजे खरे ज्ञान मिळाले, आणि दुसरे म्हणजे चुंद नावाच्या व्यक्तीने दिलेले भोजन, ज्यानंतर बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. हे खूपच विलक्षण आहे. आणि त्यांनी सुजाताला दिलेलं वचनही पाळलं ना? हो, ज्ञानप्राप्तीनंतर सलग 4 आठवडे ध्यान केल्यानंतर ते स्वतः पुन्हा त्या सेनानी गावी गेले आणि त्यांनी सुजाताला धम्मदीक्षा दिली. हा संपूर्ण इतिहास थक्क करणार आहे. पण जेव्हा आपण आजच्या काळाचा विचार करतो, म्हणजे शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी यात काय दडले आहे? शतकानुशतके जुना असलेला हा इतिहास आजच्या काळात व्यावहारिकदृष्ट्या कसा जगला जातो? बौद्ध उपासक आजही चैत्र पौर्णिमेला विहारात जातात आणि अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करतात. या दिवशी विशेषतः उपोसत पाळण्याची प्रथा आहे. उपोसत हे नेमकं काय असतं? उपवासासारखं काहीतरी आहे का? नाही, हा केवळ उपासमारीचा दिवस नाही.
यामध्ये सकाळी 12 वाजेपर्यंत जेवण करण्याची पद्धत आहे. उपासक श्वेतवस्त्र परिधान करतात आणि अष्टांग उपोसत शील ग्रहण करतात. पण मग हे पुन्हा एकदा शरीराला नियम लादण्यासारखंच नाही का? नाही, हे आचरण म्हणजे बुद्धांनी शोधलेल्या मध्यम मार्गाची आठवण आहे. शिस्त आणि शरीराची काळजी या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखण्याचा तो एक प्रयोग आहे. हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून एक वैचारिक शिस्त आहे. म्हणजे हा संपूर्ण प्रवास खरंच एका सरळ रेषेत नव्हता. आपण आज पाहिलं की चैत्र पौर्णिमा या एकाच तिथीनं अंधश्रद्धेपासून ते टोकाची शारीरिक पिळवणूक, तर्काची चिकित्सा आणि शेवटी करुणेवर आधारित मध्यम मार्गापर्यंतचा प्रवास कसा पाहिला. अगदी बरोबर. ज्ञानाचा किंवा वेल इन्फॉर्म्ड होण्याचा प्रवास कधीच एका सरळ रेषेत नसतो. जे काम करत नाही ते सोडून देण्याचं धाडस असणे हाच खरा शहाणपणा आहे. खूपच सुंदर. आणि आजची ही चर्चा संपवताना मला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधायचे आहे. जर बुद्धांना त्यांच्या काळातील तत्कालीन तज्ज्ञांचे अत्यंत कठीण मार्ग सोडून दिल्यावर आणि एका सामान्य स्त्रीने दिलेली साधी खीर स्वीकारल्यावरच अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला असेल, तर आजच्या काळात उत्पादकता वाढवण्याच्या किंवा हसल कल्चरच्या नावाखाली आपण असे कोणते प्रस्थापित सत्य उराशी बाळगून स्वतःला विनाकारण त्रास देत आहोत? कदाचित आपल्या आहा मोमेंटच्या वाटेत तेच अडथळा बनत असेल. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन विश्लेषणासोबत.